आमच्या इकडं काय झालेलं आहे, हवा ही वातावरणानुसार चाललेली आहे. हवा कशी कधी पश्चिमेला तर कधी पूर्वेला. आम्ही हवेला मतदान करणार नाही, आम्ही विकासाला मतदान करणार. या वरच्या लेवलला जे पक्ष फुटले ना, पण त्याचा परिणाम खालच्या सामान्य लोकांना होतो. नुसतं विकास म्हणजे नुसता विकास नाही, एक सभामंडप बांधला किंवा ग्रामपंचायत बांधली, याला विकास नाही ना. आमचं फ्युचर नाही का पुढं. मी 13 तारखेला हिशोब करणार सकाळी उठून मतदानाला जाताना. मी पाहिल दोघांचं नाव लिहिल वहीवर, ज्याने जास्त काम केलं त्याला देईल. मोदी सरकार नावच मोदी आहे त्याचं म्हणणं, प्रश्नच नाही. मोदीवरतीच आमचा विश्वास. 400 रुपये गॅस होता, तो 1200, 1100, 1150, 1200 रुपये झाला. त्यामुळं मला तरी वाटतं का मोदी सरकारबद्दल नाही. माझा बाप सरपंच असेल आणि माझ्या जर गुणवत्ता असेल तर मी सरपंच होईल ना. पण मी जर दारू पिऊन पडतो, मला कोण गाव सरपंच करील का? आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी आहे की या परिसरामध्ये एक वैद्यकीय कॉलेज आणि चांगला मोठा सरकारी दवाखाना व्हावा. पहिलं गारकिंडी गाव विना कशात नव्हतं. तुम्ही पण आलेत, पण तुम्ही पण चुकून आलेत, मला असं वाटतं. जत्रा लोकशाहीची चर्चा नगरची. सध्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. इथं एका बाजूला सुजय विखे पाटील उभे आहेत, दुसऱ्या बाजूला इथं निलेश लंके उभे आहेत. इथं अर्थातच लढत जी आहे ती अर्थात संघर्षपूर्ण अशी दिसत आहे. अर्थात इथं आम्ही आलो आहोत, ही जी ग्रामपंचायत आहे गारखिंडीची, ती तालुका पारनेरमध्ये येते आणि जिल्हा अहमदनगर अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येते. इथल्या गावकऱ्यांना काय वाटतंय, इथल्या गावकऱ्यांचा कौल कुठल्या बाजूने आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. या दादा नमस्कार. काय चाललंय? काय नाही, आता बसलोय. बसू का? हा, बसा ना. आता इलेक्शन तर लागले हा, 13 तारखेला. होय. विखे पाटील उभे आहेत एका बाजूला, हा, दुसऱ्या बाजूला आहेत निलेश लंके. हो. का हवा म्हणते इथली? हवा काय नाही, हवेत आम्ही हवेला मतदान करणारे माणसंच नाहीत, आम्ही विकासाला मतदान करणारे माणसं आहेत. हवा कुणाच्या बाजूने, विकास हवेला कुणाच्या बाजूने? आम्ही हवेला मतदान करणारच नाही, आम्ही विकासाला मतदान करणार. कोण विकास करते? आता मी ग्रामपंचायत सदस्य आहे बर. ना, मग कामाची यादी पाहूनच मतदान केलं पाहिजे ना लोकांनी. आता सुजयदाच्या माध्यमातून आम्हाला 12 कोटीचा रस्ता मिळाला आहे. बर. त्याच्यातून 4 कोटीचा गावालाच मिळाला. थोडक्यात 12 किलोमीटरचा रस्ता आहे, 4 किलोमीटर सुजयदाच्या आमच्या वाटेला येतो, म्हणजे 4 कोटीचा तो रस्ता आहे. जलजीवनचं काम आहे जवळजवळ सव्वा कोटीचं. बर. ग्रामपंचायतचं काम आहे 10 लाखाचं. आणि नुसता विकास केलाय आणि थोडस लोकांची लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काळजी पण घेतलेली आहे समाजाला. आमच्या इथे एक बहिणी आहे, त्यांना जवळजवळ 1.5 लाखाचं त्यांनी आजारपणाला 1,78,500 रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे आजारपणाला. 55 लोकांना मी स्वतः ते वयोश्री योजना होती, तर काहींना सायकली, कमरपट्टे, कानाची मशिनरी, अशा अनेक म्हणजे उपक्रम त्या लोकांनी इथं राबवलेले आहेत. त्याच्यामुळं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला त्यांच्या मागं उभं राहावं लागेल, दादाच्या मागं, सुजयदाच्या मागं. इथं अजून काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, तुमचं काही वेगळं मत आहे का? जे म्हणतात तुमचे मित्र, तोच तुमचा होर आहे? नाही, आमच्या परिसरामध्ये आमचे स्थानिक आमदार आता लोकसभेसाठी उभे आहेत, परंतु गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना 4.5 वर्षामध्ये त्यांनी तालुक्यातल्या जनतेला न्याय दिलेला नाहीये. ते इतर मतदारसंघामध्ये जाऊन सांगतात का आम्ही तालुक्यामध्ये पाणीच पाणी केलंय, परंतु पारनेर तालुक्यातल्या जवळजवळ 60 ते 65% ग्रामपंचायतींमध्ये आजही प्यायच्या पाण्याचा प्रश्न अडचणीचा आहे. राष्ट्रीय पेयजल योजना आणि या मार्फत आता बरीच कामं चालू आहेत, ती केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेल्या निधीची कामं चालू आहेत. याचं सर्व क्रेडिट नरेंद्र मोदी साहेबांनी, खासदार सुजय विखे यांना आहे. आणि आमदार साहेबांचं फक्त स्टंटबाजी आणि देखावा चालू आहे. आता त्यांनी इथे बरेच 2-3 बोर्ड लावलेत, पण त्याच्यातलं एकही काम पूर्ण नाही. तुमच्यासाठी पाहिजे तर ती क्लिप सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकते ती जागा. आणि विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि आमदार साहेबांना विकासापेक्षा फक्त स्टंटबाजी आणि देखावा याच्यातच जास्त रस आहे. दादा, काय वाटतंय? काय इथले प्रश्न आहेत? नगरकर म्हणून, गावकरी आहात, पारनेरकर म्हणून. आमच्या गावची आम्ही डोंगर भागातली माणसं आहे, तर आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. तर नळपाणी योजनेद्वारे 1,10,00,000 रुपये खासदारांनी दिलेले आहे. 10 लाख रुपये ग्रामपंचायत निधीसाठी दिलेले आहे. अपंगांना, जे दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी जे काही साहित्य पाहिजे होतं, कुणाला चष्मा पाहिजे, कुणाला पट्टा पाहिजे, तर ते नियोजन, काठी, सायकल, पर ते वॉकर, अशा प्रकारचे ते नियोजन करून त्यांनी दिलं होतं. मोदी सरकारबद्दल काय वाटतं?
मोदी सरकार नावच मोदी आहे त्याचं म्हणणं काय प्रश्नच नाही. मोदीवरतीच आमचा विश्वास आहे. आता ते बऱ्याच ठिकाणी झालं भारत सरकार म्हणा मोदी सरकार म्हणू नका हम्म? नाही का म्हणजे बऱ्याच ठिकाणी भारत सरकारच आहे. हम्म. पण आता इथून पाठीमागे इंदिरा गांधी होते, इंदिरा गांधी म्हणायची, आता हम्म. मोदी म्हणतात. दादा काय वाटतं तुम्हाला आता असं चर्चा होते सगळीकडे कोल्हापूरमध्ये तर रथयात्रामध्ये रथ अडवला वगैरे मोदी सरकार म्हणू नका भारत सरकार म्हणा हे सरकार म्हणून कुणाची जहागीर नाही असं चर्चा होते. कसं असं साहेब, एक ब्रँड असतो ब्रँड. हम्म. तुम्ही आता जर परदेशात जर गेले ना हम्म. तर भारतामध्ये कोणाचं सरकार आहे तर आपण काय म्हणतो बा मोदीचं सरकार. हम्म. जुन्या काळी आमची आई म्हणायची इंदिराबाईचं सरकार. हम्म. म्हणजे ते एक ब्रँड असतो. कदाचित मोदी साहेबांनंतर जर एखादा पंतप्रधान झाला हम्म. आणि त्याने यांच्यापेक्षा तर भारी काम केलं. पण आता असं आहे की व्यक्ती केंद्रित राजकारण होतं असं वाटत नाही का? तुम्ही आता लोकशाहीचं बोलला वगैरे व्यक्ती केंद्रित राजकारण होतंय मोदी 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 त्याच्या व्यतिरिक्तही मंत्रिमंडळ आहे देश मोठा आहे. साहेब विषय असा आहे की तुम्ही म्हणता व्यक्तिगत राजकारण. हम्म. आता पूर्वी बाकीचे काही लोक म्हणतात की वंश परंपरा, ठाकरे झाले का दुसरे ठाकरे, गांधी आले का दुसरे गांधी. आता मोदी कधी होते का राजकारणात? त्यांची पहिली पिढी आहे का नाही माहित नाही, दुसरी आहे का नाही माहित नाही. म्हणजे एकच माणूस आहे ना. जर सक्सेस राजकारण केलं तर हरकत नाही ना व्यक्तिगत राजकारण म्हणायला. आता परंपरेचा विषय काढला तुम्ही विठ्ठलराव विखे पाटील त्याच्यानंतर विखे पाटलांच्या घराणे आहे राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील 4 पिढ्या आहेत. वंश परंपरागतरित्या लोकांनी इथं नगरकरांनी स्वीकारलेलं आहे. इथं आलं की अहो साहेब असा विषय आज त्या माणसांच्या जीवावरती 50 वर्षामध्ये 50,000 लोक पोट भरतायत. हम्म. आज त्यांच्याकडे रोजगार निर्मिती करण्याचे साधन आहे. हम्म. अजूनही त्यांच्या मनात आलं तर ते अजूनही 50,000 नोकऱ्या उपलब्ध करू शकतात. हम्म. म्हणजे त्यांच्याकडे आहे ना कारखाना असतील, दवाखाने असतील, शाळा असतील, कॉलेजेस असतील, अनेक संस्था आहेत. म्हणजे रोजगार निर्मिती करतायत ना ते दरवर्षी. नुसता विकास म्हणजे नाही. एक सभामंडप बांधला किंवा ग्रामपंचायत बांधली याला विकास नाही ना. आमचं फ्युचर नाही का पुढं. भाऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता इथं फिरतोय आम्ही नगरमध्ये. आता थोडी वेगळी चर्चा आहे. बघितलं गाव वारकरी संप्रदायाचं आहे. तर आता असं आहे की आता सध्याच्या घडीला इथलं जे राजकारण जरा पेटले म्हणजे दुसऱ्या दोन्ही बाजूला साहजिकच आहे. दोन्ही बाजूला पेटलेलंच आहे. जसे दिवळचं वसले तसं पेटणारच आहे. आता प्रचार अगदी शेवटाच्या गटकेला आहे. शेवटच्या घटकेला एका बाजूला निलेश लंके उभे आहेत दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील आहेत. बरोबर. चांगलं कुणाला म्हणायचं आता? चांगलं नाही. ज्यांनी गावचा विकासाचा आम्हाला म्हणजे साथ दिली नाही करायला त्याला आम्ही चांगलंच म्हणणार. साथ दिली नाही का दिली? साथ दिली ना त्याला आम्ही बरं. चांगलंच म्हणणार. कोणी साथ दिली? दोघांनी पण साथ दिली. अच्छा लंके आणि विखे. हो. पण आता निवड करताना एकाचीच वेळ येणार आहे. पण आता हे पब्लिकच्या हातात आहे ना. तुमच्या हातात काय? आमच्या हातात माझं वोटिंग वैयक्तिक माझंच वोटिंग बोलणार. बरं असू दे. आता असं आहे की इथं सगळा दिसतोय कल. एका बाजूला लंके दुसऱ्या बाजूला विखे. लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत. लोकांचं मतदान भाऊंना काय दिसतंय? लग्न नाही माझ्या मते मी ज्याला मतदान नाही तो मतदार माझाच संघ ना. बर. तो मतदार माझाच आहे. कारण मी पहिल्यापासून राष्ट्रवादीच काम केलेलं बर. आहे आणि राष्ट्रवादीची तुतारीमध्ये विलीन म्हणजे याच्यामध्ये झालं. त्यामुळं मी साहजिकच माझा ऐकल सुद्धा तिकडच जाणार. लंकेच्या बाजूने. लंकेच्याच बाजूने जाणार. अच्छा. हा. पण यांनी सुद्धा विखेंनी सुद्धा गावाला तेवढंच प्रतिसाद दिलेला आहे. समजा माझ्या मतानुसार माझं मत जरी तिकडं असलं तरी लोकांच्या कलानुसार विखे जरी आले तरी तो आमचा हे वेगळे होईल. असू शकतं. हो ते असू शकतं. भाऊंचा कल महत्वाचा आहे. भाऊ म्हणतात की लंकेच्या बाजूने कल आहे मात्र विखे सुद्धा आपलेच. कारण का त्यांनी सुद्धा गावात आता हे रस्त्याचं काम केलेलं आहे आमच्या आणि ते आम्हाला तेवढाही प्रतिसाद ते देतात म्हणजे असं मला म्हणायचं. दादा आता असं आहे तुम्हाला लक्षात आलेच असेल की कोण कोण उभं आहे. आता मतदानाची वेळ आली. मतदान तुमचं काय ते मला नका सांगू. मग आता आम्ही हवा जोखायला आली की बाबा कसं काय कुठं कसं काय 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 दिसतंय तुम्हाला? हवा आहे दोन्ही कुणी आहे सारखी. दोन्हीकडून आहे. हा मग कोणी ते काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. एका याच्यावर नाही. आता कसं काय माणसं जे ते इकुणी आहे इकुणी आहे दाही दिशेने हवा फिरली. बरं आता विखेंच्या काळात बरं होतं का पवारांच्या काळात बरं होतं? दोघांच्याही काळात बरं होती. ती दोन्ही एकत्रच होती त्या काळात. पण आता मोर वाढत चालल्यामुळे जे एकूणच बाजू झाली. नाही तर माणसं दोन्ही एक जागीच होती. आमच्या इकडं काय झालेलं आहे हवा ही वातावरणानुसार चाललेली आहे. हवा कधी पश्चिमेला तर कधी पूर्वेला. आता हे सांगा की गारखिंडीकर म्हणून तुमचे काय प्रश्न होता? ते मग महत्वाचा प्रश्न होता. हा आणि गारखिंडी गाव सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गारखिंडी गाव हे नकाशात आता आले. पहिलं गारखिंडी गाव हे नकाशात नव्हतं. तुम्ही पण आलेत पण तुम्ही पण चुकून आलेत मला असं वाटतं. खरं. हा इथं कोण येत नाही. इथं कोण नाही येत. दोन्ही बाजूचे नेते येतात का? दोन्ही बाजूचे नेते येतात का? नेते येतात कधी येतात कधी नाही येते.
आणि वर्ष आम्हाला मला वाटतंय आता मी कम से कम माझं 35 वय आहे. 35 वयात मला वाटतंय हा पहिल्यांदा रोड झाला असेल. कारखिंडी गावात झालेला रोड डांबरीकरण, ते पण डांबरी अजून पडायचं, ते होतोय का नाही ते पण माहित नाही. हवेला विरोध आहे तुमचा. नाही, हवा काय, हवा हे लोक हवे काय, याच्या हवे काय असं किंमत. आज या पक्षात गेले का त्यांची हवा करतात, त्या पक्षात गेलं का हवा. सकाळी गेलं का राष्ट्रवादी, संध्याकाळी शिवसेनेत असतो. आपल्याला विकास महत्वाचा आहे ना, मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या दृष्टीने विकास महत्वाचा आहे. हे हवा फिवा आपण हवे घेतो. निलेश लंकेबद्दल काय वाटतंय? मी काय सांगितलं, मला कोणाबद्दल काय वाटत नाही. त्यांनी जर सुजयदानी 4 कोटीचं काम केलं, त्यांनी 5 कोटीचं केलं असतं, मी त्यांनाच मतदान. मी 13 तारखेला हिशोब करणार सकाळी उठून मतदानाला जाताना. मी पाहिल दोघांचं नाव लिहिल वहीवर, ज्यांनी जास्त काम केलं त्याला देईल. समजा दादानी जर 5 कोटीचं केलं, लंके साहेबांनी जर 6 कोटीचं काम केलं गावात, मी लंके साहेबांना देईल. पण कोटीच्या हिशोबावरती हो तुम्ही हो, मतदान कराल. विकासाला मतदान देणार ना, अच्छा. हवेला नाही. आता असं आहे की लंके साहेब तर आधी नव्हतेच खासदार, त्यांना खासदारकीची संधी मिळावी असं त्यांचं चाललंय. अर्थात तुमचा मुद्दा एक आहे तो म्हणजे पारनेरचे ते आमदार राहिलेले होते. आमदार म्हणून त्यांची कारकीर्द कशी राहिली होती? तर पारनेरचे तुम्ही रहिवाशी आहेत. काय होतं साहेब, आमदारकीला निधी कमी असतो का नाही. समजा 10-5 लाखाचं काम गारखंडीत किंवा गारखंडी परिसरात झालं, तो भाग वेगळा. परंतु विषय असा आहे, इथं सध्या काय आहे, विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे ना. आपण जिथं विकास, जो माणूस जास्त विकास करेल तिथं मतदान केलं पाहिजे ना माणसाने. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, मला कळतं ना गावात कोणी मतदान केलंय, कोणी नाही केलं, किंवा कोणी विकास केलाय, कोणी नाही केला. विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. जो विकासाला प्राधान्य देईल, हो त्याला तुमच्या लेखी आता विखे पाटील देतात विकासाला प्राधान्य, हो त्याला. त्या बाजून तुम्ही आहात. जे आपल्यासोबत आलेले नाहीत त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया होत आहेत. 70,000 कोटींचा घोटाळा झाला असं पंतप्रधान म्हणाले होते एका ठिकाणी, बरोबर का? त्याच्यानंतर नॅशनल करप्ट पार्टी असं राष्ट्रवादीला म्हटलं गेलं. मात्र तेच अजितदादा हे सत्तेमध्ये आले महायुतीसोबत. हे काय म्हणायचं याला? नाही, आता एवढ्या मोठ्या राजकारणावर बोलणे एवढा मी मोठा माणूस नाही, परंतु सर्वसामान्यपणे ज्यांनी काही करप्शन केलं असेल अशा भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांवरती आज ईडीची कारवाई चालू आहे. आणि काय उदाहरण आहेत अशी? आता लगेच सांगता नाही यायचं मला, पण बऱ्याच ठिकाणी पाहतो मी तर छोट्या छोट्या गोष्टींवर. आता असं आहे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांची काय उदाहरण देतील ज्यांच्यावरती ईडीची कारवाई सुरू आहेत? नाही, ईडीच्या कारवाया सर्वच उदाहरण पक्षाच्या देता येईल, लोकांवर. उदाहरण समजा. हा, अशोक चव्हाण होते, बर, एक आहे ना, त्यांची कारवाई थांबलेली नाही, त्यांच्यावर कारवाई चालूच आहे. किंवा आता अजित पवारांना पण क्लीन चिट मिळालं तर ते बँकेच्या संदर्भात मिळाले. दोन. ते चालू अशी केस चालू आहे त्यांची. भाजपची अशी उदाहरणं का आठवत नाहीत? नाही, भाजप हा पक्षच सत्तेमध्ये नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी करप्शन केले लोकच फार कमी आहेत, त्याच्यामुळे अच्छा. त्यांच्यात करप्शन करणारी माणसं आहेत. 5 वर्ष स्वच्छ कारभार झाला असं तुमचं मत आहे? आणि मुळातच एक गोष्ट अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने 50-60-70 वर्ष राजकारण केल्यानंतर त्यांचं फार मोठं जाळं झालं. आणि राजकारण करत असताना त्यांनी फार मोठी अफाट माया जमवली. त्याच्यामुळे ज्यांनी माया जमवली असेल त्यांच्यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. त्याच्यातून काही लोक त्यांची कारवाई वाचवण्यासाठी बीजेपीत असेल किंवा काय, हा वरच्या पातळीवरचा प्रश्न आहे. पण आम्हाला वाटतं की बीजेपी मध्ये फार करप्ट लोक कमी आहेत. शरद पवारांच्या बद्दल काय वाटतं? अहो, ते जुने जाणते, आम्ही तर त्यांचीच माणसं आहेत पहिल्यापासून. त्यांनी काय काय काम केलं? आता तुम्हाला मोठा अनुभव आहे. नाही, काय 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 काम केलं. काम केल्याच्या ऐवजी आम्ही सांगू का बाबा, त्यांच्या याच्यापर्यंत आम्हाला जरा बरंच होतं. पण त्यांनी राष्ट्रवादीचं हे म्हणजे वेगळं हे झालं ना, त्यामुळं लोकांची भावना दुखावल्या गेल्या. आणि पब्लिक लोकांनी सुद्धा काय करावं हा विचार सुद्धा त्यांना हे झालेला आहे. का मनात लोकांना सुद्धा त्यांचं हे झालेलं आहे की बाबा आपण काय करायचं आता. राजकारण राजकारणाच्या जागी आहे, पण आपण कोण नेमके जागे? आपण कुठल्या जागी जायचं आता. ते त्यांच्या जागेवरती आहेत, आपण काय करायचं? आपण काय करायचं. अजित पवारांबद्दल काय वाटतं? अजित पवार चांगलाच नेता आहे. पण राष्ट्रवादीचे दोन झाल्यामुळं ते त्याच्यामुळं माणसांच्या मनात कलह निर्माण झाला, असं वेगळी भूमिका निर्माण झाली. पक्ष फुटल्याची गोष्ट जी घडली, तुमच्या काय भावना आहेत त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल प्रतिक्रिया अशा आहेत, या वरच्या लेवलला जे पक्ष फुटले ना, पण त्याचा परिणाम खालच्या सामान्य लोकांना होतो. तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्याचा सामान्य लोकांना परिणाम होतो. सामान्य लोकांनी नेमकं करायचं काय, इकडे जायचं की तिकडे जायचं, त्याची द्विव भावना निर्माण होती त्याच्यामध्ये. द्विव मनस्थिती होती. त्यामुळे नेमकं कुणीकडल्या साईडनं जायचं. चिड येते मनातून, तर चिड येतेच ना. त्यांनी असं का करावं का बाबा, सामान्य लोकांना का वेटीस धरावं. त्यांनी वरच्या लेवलला पक्ष फुटला त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांचे पेटे भरले, त्यांचे झाले. सामान्य लोकांनी काय करायचं, सामान्य शेतकरी लोकांनी तरी काय करायचं. काँग्रेस का भाजप, कुठं घराणेशाही? आता अर्थातच काँग्रेसवरती टीका होते,
पण भारतीय जनता पार्टीमध्ये देखील घराणेशाही वाढीत चाललेली आहे असं दिसतंय. बरीच उदाहरणं आहेत. हो साहेब, जर गुणवत्ता असेल, समजा माझा बाप सरपंच असेल आणि माझ्या जर गुणवत्ता असेल तर मी सरपंच होईल ना. पण मी जर दारू पिऊन पडतो, मला कोण गाव सरपंच करील का? अच्छा, विषय असा आहे का, जर गुणवत्ता असेल तरच माणूस पुढे जाईल ना. सुजय विखे पाटलांची अशी काय गुणवत्ता सिद्ध झाली असं तुम्हाला वाटतंय जेणेकरून खासदार म्हणून लोकांनी स्वीकारलं? तुमचं मत सांगा. पहिली गोष्ट अशी आहे का, त्यांच्या पुढे तो शब्द आहे ना, डॉक्टर, हा फार महत्वाचा आहे. डॉक्टर हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण याच्यात काय सिद्ध होतं का तो माणूस एज्युकेटेड आहे. डॉक्टर म्हणजे पदवीधर माणूस आहे. बरं. आता दुसरीकडे समजा जर डॉक्टरकडे आपला पाहायचा दृष्टिकोन कसा असतो, सरळ साधा आणि सभ्य माणूस. मग पहिली गोष्ट हीच आहे का, डॉक्टर असल्यामुळे त्यांचे जे विचारधारा आहे ती एक सर्वसामान्यांशी निगडीत आहे ना. आज दवाखान्याचा प्रश्न असेल, डॉक्टर असून शाळेचा प्रश्न असेल, सगळ्या गोष्टी त्यांच्या अवेलेबल आहेत ना. आता असं आहे की विखे पाटील घराण्याला इथं 4 पिढ्या झालं अहमदनगरच्या लोकांनी प्रेम दिलेलं आहे. तुम्हाला काय दिसतंय की विखे पाटील यांनी असं काय केलेलं आहे? अर्थातच त्यांच्या सहकारी संस्थांचं जाळं त्यांनी मजबूत केलं वगैरे सगळं आहे. तुम्हाला काय दिसतंय येत्या काही 10 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये विखे पाटील घराण्याचं इथलं जे योगदान आहे ते प्रॉमिनंट काय आहे? काय दिसतं तुम्हाला? आमच्या परिसरामध्ये गेल्या 30-40 वर्षापासून उच्च शिक्षणाची जी अडचण होती तर ती विखे पाटलांनी आळकुटीत एक कॉलेज चालू करून ती कमी केलेली आहे. आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मागणी आहे की या परिसरामध्ये एक वैद्यकीय कॉलेज आणि चांगला मोठा सरकारी दवाखाना व्हावा. कारण ग्रामीण भागात रस्ता, पाणी आणि वीज या पलीकडे जाऊन आजारपण याच्यासाठी उपचार होणारी यंत्रणा गरजेची आहे. या परिसरामध्ये प्यायच्या पाण्याचा जसा प्रश्न आहे तसा शेतीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी लिफ्ट इरिगेशन मधून शेतीला पाणी कसं उपलब्ध होईल याच्यासाठी खासदारांमार्फत प्रयत्न व्हायला हवेत असं आम्हाला वाटतं. 400 पारचा आकडा मगाशी म्हणत होता, कुठला सर्वे सांगत होता 400 पार जाणार आहे? लोकमतचा सर्वे आलेला आहे आज. बरं. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की 411 सीटं भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या सहकार्यांना येतील. मुळातच इंडिया विकास आघाडीचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये काही फार लोकांवर विश्वास ठेवण्यासारखे नेतृत्व नाहीये. आणि या सगळ्याचं परिपाक म्हणून आताच्या घडीला तरी मोदींकडे लोकांची आशा आहे. गावामध्ये बऱ्याच लोकांना महाराष्ट्रात किती सीट आहेत? 41 सीटं दाखवलेली 41 आहेत. हो, त्यात नगरची बसेल असं वाटतं तुम्हाला? 100%. ओके. 7 कुठल्या पडतील जरा सांगताय का एवढं एक्सप्लेन करून? नाही सांगता येतं साहेब अच्छा, एवढं. फक्त 41 वाटतंय की? 41 आहेत. नाही त्यांनी आता सर्वे करा, दिला. सर. त्या सर्वेनुसार 41 येत आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये 40 कुठल्यात माहित नाही, 6 कुठल्यात माहित नाही, पण एक असेल ती नगरची असेल तुम्हाला 100% विश्वास असेल, आहे? 100% असेल. ओके. अहो, शेतीच्या काय समस्या? शेतीला आता पाणीच पाहिजे ना. आम्ही तर बिना पाण्यावी नाहीत. इथं पाणी नाही. पाणी किती आहे? पाणी नाही, शेतीला पाणी नाहीये. कोरडवाहू. काय काय पिकते इथं? इथं काय कांदा मुबलक तेवढा पिकत नाहीये. फक्त सिजनेबल कांदा पिकतो आणि बाजरी, गहू एवढंच पिकते. शेतीच्या काय काय समस्या असतात बाबा? कोरडवाहू आहे इथं, फक्त पावसाची जेव्हा चालते म्हणजे जेव्हा पाऊस पडेल तवा कांदा बी तवाच होतो, ते सगळं काय होत. पाणी रब्बी नसेल तर अवघड आहे. अवघड आहे. पाणी आमच्याकडे एकच पिकनिक येतं, दुसरं पिकनिक घेत नाही. आता इथली जी पोरं आहे ती कामासाठी कुठे जातात? इथं त्यांना रोजगार भेटतो का बाहेर जातात? मुंबई सारख्या ठिकाणी आज आमच्या गावातली प्रतिक्रिया अशी आहे, प्रत्येक घरातला एक प्रतिनिधी आहे ना हा मुंबई सारख्या ठिकाणी खेळलेला, मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी, कारण त्या पर्याय नाही त्याला. इथं रोजगार तेवढा नाहीये. मग त्यांनी काय करायचं, इथून मग गाव सोडायचं, मुंबई सारख्या ठिकाणी थोडीफार नोकरी पकडायची, ते स्वतःच्या याच्यासाठी उदरनिर्वाहासाठी थोडंफार हे करायचं. पण इथं राहून उपजीविका नाही होत. तुम्हाला असं वाटतंय का की मुंबई पुण्याला जे जावं लागतंय त्यांना, त्यापेक्षा इथं राहूनच त्यांना कामधंदा भेटला असता, पोरं बी आपल्यापाशी राहिले असते, त्यांना कामधंदाही भेटला असता? पण याच्यासाठी मग म्हणजे पाहिजेच ना, निवड केली पाहिजे. हो, निवडही बी केली पाहिजे आणि तेवढा प्रतिसाद बी भेटला पाहिजे ना त्यांना. इथं राहून काय काम करणार आहे? मोदी सरकारबद्दल काय वाटतं? मोदी सरकारबद्दल काय, मोदी सरकारने 400 रुपये गॅस होता, तो 1200, 1100, 1150, 1200 रुपये झाला. त्यामुळं मला तरी वाटतं का मोदी सरकारबद्दल नाही. नाही खाजगीकरण ते पुढचं नाही आपल्याला माहिती, त्यांनी खाजगीकरण केले का काय केले. पण इकडे या बाबा. गॅस आहे ना, गॅस 350-400 रुपये होता, तो 950 ते 1000 रुपये घ्या. म्हणजे कुठल्या या हाताने एका हाताने घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचं ही बरं. ठीक आहे, तुम्ही फ्री राशन वाटलं, पण याच्या मागचं त्यांचा हेतू काय आहे?
त्यांचा हेतू हाच आहे ना हम्म. का फ्री राशन दिलंय मग कुठल्या तरी हाताने हे करायचं. हम्म. बरोबर आहे की नाही? हम्म. म्हणजे पब्लिकला विटीस धरलेलं. फ्री राशन देणं, दुसऱ्या बाजूला असं पण मान्य करणं की गरिबी आहे. ना गरिबी आहे, बरोबर आहे ना, गरिबी आहे, तुम्हाला फ्री राशन भेटते, पण फ्री राशन देण्यामागचा उद्देश वेगळा आहे ना. मग परत तुमचा उद्देश वेगळा आहे. काय उद्देश आहे वाटतं? हा, मग काय उद्देश आहे? म्हणजे पब्लिक ऑटोमॅटिक पब्लिक आपल्याकडे वळणार बुवा. फ्री राशन भेटते, मला सुद्धा फ्री राशन भेटते, मला सुद्धा वाटतं ना मोदीला मत द्यावं म्हणून. बरोबर आहे का? हे फ्री आहे, पण हे फ्री आहे, हे मत द्यावं मोदीला असं वाटतंय, पण दुसरं 1200 रुपये गॅस केला. इथं शेतीला हमी भाव भेटत नाही, तो एक शेतीला मुद्दा आहे. अहो, ते तो कांद्याचा मुद्दाच प्रश्न नाही. आहे. शेतीला भाव तर भेटतच नाही, तो त्यांच्या याच्यानुसार नाही, पर्जन्यमानाच्यानुसार याच्यानुसार त्याची उपजीविका याच्यावर होते पण सरकारनं काय निर्णय घेतला तर शेतकऱ्याला जरा बरे दिवस पण येतील. शेतकऱ्याला हमी भाव दिला ना शेतकऱ्याला, तर शेतकऱ्याला वाटेल बघ काहीतरी असं असं आहे बघ. पण शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे. कांद्याच्या बाबतीत काय केलं पाहिजे, तुम्हाला काय दिसतंय? काय केलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचं भलं होईल? कांद्याच्या बाबतीत हे धोरण राबवा, म्हणजे कांद्याच्या शेतकरी सुखी बाबतीत होईल. कांद्याच्या बाबतीत हमी भाव द्या. हम्म. हमी भाव द्या का बा, हा 700 रुपये 800 रुपये असा क्विंटल आहे का नाही, त्याप्रमाणे हमी भाव द्या. बांधून भाव दिला ना शेतकरी बरोबर पिकवणार ना. कांदा नको आपल्याला, मग आपण वेगळं पिकू, पण तुम्ही हमी भाव नाही. आज 40 रुपये भाव दिला का दुसऱ्या दिवशी आला 20 रुपये 10 रुपयावर. शेतकऱ्यांना ते बरोबर वाटत नाही ना. मग आता असं आहे की दुसऱ्या बाजूला अशी चर्चा होते सध्याच्या घडीला की निलेश लंके हे सर्वसामान्य नेतृत्व आहे. इथल्या काय चर्चा आहे, तुमची काय मतं आहेत हे मी जाणून घेण्याचे इच्छुक आहे. अर्थात सर्वसामान्य नेतृत्व आहे, विखे पाटील हे प्रस्थापित नेतृत्व आहे असा विरोधकांनी किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी एकूण आहे यांनी प्रचार सुरू केलेला आहे. त्या आधारावरती प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधामध्ये सर्वसामान्य नेतृत्व उभं राहताना दिसते. मग निलेश लंकेंना का संधी द्यायची नाही? सर्वसामान्य नेतृत्व हे कदाचित 20 वर्षापूर्वी असेल. आता सर्वसामान्य नेतृत्व राहिलं ना. ते काय अशी उदाहरण पहिले वाटतं? झडपीत होते, नंतर त्यांची मंडळी झडपीत होती, ते आमदार होते. ते अचानक साधे कधी होते? 20 वर्षापूर्वी. ते आज साधे नाहीत ना. आज ते आमदार कधी साधा असेल? त्यांना 2-2 कोटीचे निधी आहेत, त्यांना 2-2 कोटीचे निधी आहेत, फिरायला एरोप्लेन आहे, विमान आहे. 20 वर्षापूर्वी हा प्रश्न तर मला विचारला असता तर मी म्हटलं असतं साधे आहेत. आज ते साधे नाहीत ना. आज ते झेडपी सदस्य होते, नंतर आमदार झाले. आमदार कसं काय साधा असेल? आम्ही साधा असू शकतो, गावातला सर्वसामान्य माणूस साधा आहे. ते आज साधे नाहीत. कदाचित विखे साहेब साधे नाही, तो विषय वेगळा, परंतु आमदार साहेब सुद्धा साधे नाही. साधे कधी होते? 20 वर्षापूर्वी. लंकेंच्या वरती थोडासा राग दिसतो तुम्हाला. नाही, राग काय, मी मगाशी सांगितलं, विकास करतात त्याच्यावर. विखे साहेबांनी 1 कोटीचं काम केलं आणि जर लंके साहेबांनी 1.5 कोटीचं काम केलं ना, मी आज लंके साहेबांना मतदान देईल ना. आता असं आहे की असं म्हटलं जाते की वर नरेंद्र मोदी पंतप्रधान होत आहेत असं दिसतंय, असं सगळ्यांना वाटतंय, असं सगळ्यांची बऱ्याच जणांची मतं आहेत, काही जणांची नाही. ते की मोदी पंतप्रधान होणार असतील तर इथला जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा निवडून द्या. त्याच्यामुळे काय होईल की मोदींचे हात बळकट होईल आणि विकास केला जाईल. दुसऱ्या बाजूला असं वाटत नाही का की जर दुसऱ्या बाजूचा जर उमेदवार विजयी झाला तर मात्र त्याला जो मिळणारा निधी आहे तो कुठेतरी मिळणार नाही अशी चर्चा होते. तुम्हाला असं वाटतंय का? ते 100% होईल ना. जर मोदी सरकार येत असेल ना, मोदी सरकार दबाव तंत्र करते का मग विरोधकांच्या? दबावाचा काय विषय? आमच्या गावामध्ये, आमचा जो गाव आहे का नाही डोंगरामध्ये, आमदार खासदार हे आम्हाला 2-2 वर्ष बघायला भेटत नाही. विषय तो नाहीये. आम्हाला फक्त काय बघायला भेटते? काम. तर एखादा रस्ता 20-25 वर्ष होत नसेल तर आज झालाय ना, आता त्याच्या मागे लोकांनी गेलं पाहिजे. विषय असा आहे का, यांना काय आपण दररोज पाहू शकत नाही, आमदार असेल खासदार असेल असं ना विषय. आता मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. पहिलं जे राजकारण होतं, आता तुमचं वय मोठं आहे, तुमचा अनुभव मोठा आहे, तुम्ही संप्रदायाचे माणूस आहात. पहिले जे राजकारण होतं, आत्ता जे राजकारण घडतंय, पहिले जी तरुण पिढी होती राजकारणामध्ये किंवा आत्ता आहे, काय बदललं असं दिसतंय? नाही, जुने होते ना, नवीन पिढीला नवीन हे, जुन्या लोकांना राजकारणी जुने होते, पण जो नवीन समाज तो हे झालेला आहे ना, तो मागच्यांना मानत नाही. त्याप्रमाणे हे नाही, म्हणजे राजकारण त्या पद्धतीचं आहे म्हणून ते हे करत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत. त्यांना वाटत नाही असं आता जे आहे ना हे बरं आहे. म्हणजे चालू पिढीला असं वाटतं की पहिलंच बरं होतं. निष्ठा राहिली असं दिसतंय का? निष्ठा राहिलेली नाही, निष्ठा नाही राहिली. तुमच्या काळात कसं होतं? आता असं आहे, तर मी तरुण म्हणून मला दिसतंय असं, तुम्हालाही वेगळं चित्र दिसत असेल की 1 क्वार्टर दिली
चिकन मटनच्या पार्टी दिल्या, 4 पैसे वाटले की त्याने राजकारण मॅनेज होताना दिसते. एक पहिलं मिनिट. कसं व्हायचं तर मला समजून एक घ्यायचं. मिनिट. पहिलं असं होतं मतदार जो आहे ना हा विकाऊ झालेला आहे. हम्म. विकाऊ झालेला आहे म्हणजे खालच्या लेवलला बोलायचं म्हणलं ना त्याला 3 खडे आणि 1 चपटी भेटली का बोललाच. हम्म. हा, बाकी काय नाही त्याला फक्त. आणि म्हणजे ह्या नवीन पिढीला बरं का, हम्म. पण पहिल्या वेळेला पैसे येत होते, कुणाकडे येत होते, काय होते माहित पडत नव्हतं. हम्म. आताचे आले बिना तिकडच जातात, चपटीवर धाब्यावर तिकडच जातात, तिकडच मतदान होतं. पहिलं काय वाटायचं की हा नेता जिंकला पाहिजे, काय तळमळ होती? नाही नाही, पहिले गाय वासराच्या टायमाला तेव्हा वाटायचंच. हम्म. तेव्हा वाटायचंच का बा हाच नेता जिंकावा म्हणून. 70-72 हो, असं होतच तेव्हा. हम्म. आणि अशी 4-4 आणि 8-8 पक्ष नव्हती तेव्हा. हम्म. 1 आणि 2 उर्वरित एखादा. हा आपला नेता, हे आपले साहेब, हा. शेवटपर्यंत सोडायचं नाही. नाही नाही, ती तेव्हा होतच तसं. हम्म. पण आता ज्या हे बळी पडले ना बोलथापनला, हम्म. मग बोलथापनला बळी पडून हे असं वेगळं चित्र तयार होतं. काय भुलतापा दिसत आहेत आता, भुलतापा दिलेले जात आहेत? नाही नाही नाही, काय बोलता म्हणजे नाही नाही, आता हल्ली सुद्धा नाही नाही, आम्ही हे करू, असं असं करू, तसं तसं करू. पण हे करू आणि केलं. केल्याच्या नंतर हम्म. जे प्रतिक्रिया उमटणार आहे ना, बा तुमच्या गावाला असं असं हे केल्याच्या नंतर मग प्रतिक्रिया म्हणजे अगोदर करा आणि मग बोला, हम्म. असं मला म्हणायचं. फसवणूक केली जाते. नाही नाही, होतेच, होते. केली जाते नाही होते. हम्म. हा, तेव्हा अगोदर करा मग पण प्रतिसाद याच्यामध्ये लोकं देतील. सामान्य जनता भरडली जाते. जातेच. दादा आता असं आहे, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं. बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहात, हरकत नाही. तुमचं मत असू शकतं किंवा काही मतही तुम्हाला मांडावी लागतील पक्षाच्या वतीनं सुद्धा. पण अगदी प्रामाणिकपणे सांगा, इथं राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा ऍक्टिव्ह आहे. इथं निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढाई आहे. अजितदादा गट हा तो महायुतीमध्ये आहे. अशी ॲलिगेशन्स लावायचे की बाबा अमुक कोटीचा घोटाळा झाला, तमुक कोटीचा घोटाळा झाला, मग ईडी कारवाई करतं. त्याच्यानंतर तीच लोक आपल्यासोबत घ्यायची आणि पक्ष वाढवायसाठी सकारात्मक विजन आहे, मोदींना पंतप्रधान करायसाठी किंवा मोदींचे हात बळकट करायसाठी असं म्हणायचं. विचारधारेला महत्व आहे इथं का नेमकं काय आहे इथं ते? काय होते साहेब, तुम्ही एखादा आरोप केला ना तो सिद्ध झाला पाहिजे ना, तो कोणत्या पक्षातला असू द्या. अजून सिद्ध झालाय का आरोप? समजा तुम्ही मगाशी म्हणले अजय दादा सिद्ध झालाय का, तर त्यासाठी नरेंद्र मोदींच्यावर तुमचा विश्वास आहे का? अहो साहेब, वेगळी यंत्रणा आहे. त्या आरोप सिद्ध करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे. तिथं हा विषय नाही ना. तिथं एक लोकशाहीमध्ये आपण कोर्टात जाऊ शकतो, त्यांच्यावर अपील करू शकतो, गुन्हा दाखल करू शकतो. ती एक वेगळी यंत्रणा आहे ना तिथं. आणि राजकारणाचा विषय वेगळा आहे. राजकारणामध्ये कसं असतं, शेवटी प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं असतं. त्याच्यामुळे दादाने आता खूप डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे की कुठं तटस्थ बोलायचं, कुठं राजकीय बोलायचं. नाही, तसं नाही. विषय असा आहे, राजकारण वेगळं आलं हा. आणि ते यंत्रणा वेगळी. आपण म्हणतो ना राजकारण, लोकशाहीमध्ये 4 पाय आहेत, त्यातला राजकारण हे वेगळा विषय आहे आणि लोकशाही मी काय म्हणतोय, एखाद्या तरी नेत्याला भाजपच्या जो समजा भ्रष्ट असेल असं म्हणून की आपण बाबा भाजपचे सगळे नाहीत, मात्र काही एखादा असेल त्याच्यावर काही ईडी कारवाई लावत नाही एखाद्या तरी. अहो साहेब, विषय असा आहे, एकनाथ खडसे साहेबांना केला की नाही कारवाई. आणि विषय असा आहे, जर एखादा माणूस 50 वर्ष सत्तेत आहे आणि एखादा माणूस 5 वर्ष सत्तेत आहे, त्यांना जास्त संधी मिळणार ना. आता हा जो मतदारसंघ आहे नगर दक्षिण, बरोबर, नगर दक्षिणच्या एक टोक आहे, तिथनं मग शिरूर सुरू होतो, बरोबर, 5-10 किलोमीटरवरनं, बरोबर ना. तर त्याच्यामुळे असं होते का सीमा भागात आहे, त्याच्यामुळे इकडच्या जे लक्षण आहे तिकडच्या जे नीट लक्षण आहे. हा मतदारसंघ गाव कुणाचंही कळत नाही. गारखिंडी गाव हे शेवट, पारनेर तालुक्यातलं शेवटचं गाव म्हणून गारखिंडी ओळखले. शेवटच आहे. शेवट ह्या आणि शेवट तुम्ही कसं आले हे आम्हाला पण माहित नाही. मला स्वतःला असं वाटते का तुम्ही ठीक आहे. चुकून दुसऱ्या गावाला जायचं, तुम्ही गारगुंडीला जायचं असेल किंवा गारखिंडीला आले असेल, काहीतरी झाले असेल. खरं मंगेश भाऊंचं म्हणणं खरं आहे, कारण आम्ही चुकूनच आलोय खरं तर. कारण काय झाली गंमत की आता नगर दक्षिण मध्ये फिरत असताना सीमावर्ती भागाच्या काही वेदना आहेत ते जाणून घेण्यासाठी आलो होतो आणि आम्ही गारखिंडीमध्ये आलो आणि मग गारखिंडीमध्ये आल्यानंतर ही सगळी लोक भेटली. काही लोकांनी सांगितलं की इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार का आलं पाहिजे, म्हणून इथं विखे पाटील जिंकले पाहिजेत, मग विकास केला आहे अशी बाजू मांडली. दुसऱ्या बाजूला इथं निलेश लंकेच्या बाजूने देखील बाबांनी मत व्यक्त केलं. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की जुन्या काळामध्ये राजकारण कसं व्हायचं, आता सध्याच्या घडीला राजकारण कसं बदलत चाललेलं आहे, तरुण पिढीने कसं वागलं पाहिजे, या सगळ्यावरती ते बोलले. मंगेश भाऊचा पॅटर्न थोडा वेगळा होता. मंगेश भाऊनी सांगितलं की इथं विकास झाला पाहिजे, इथं नेते कसे येतात त्यापेक्षा तुम्ही कसे आला हा प्रश्न विचारला. तो प्रश्न त्यांचा बरोबर आहे, कारण इथं सीमावर्ती भागामध्ये असताना नेमकं हा मतदारसंघ टेक्निकली माहीत असतं, मात्र या मतदारसंघाला वाली कोण नसतं. त्यामुळं शिरूर आणि अहमदनगर दक्षिण याच्या अतिशय शेवटच्या टोकाला असणारा हे गाव आहे आणि या गारखिंडी गावाच्या या वेदना आहेत. त्याच्यामुळं
गारखिंडीकरांचे हे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत येत्या काळात असं दिसतंय. मात्र यांच्या सगळ्या भावना आहेत निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी मतं आहेत. येत्या काळात काय होतंय ते नक्की कळेलच. 4 जूनला निकाल आहे. तोपर्यंत अहमदनगर दक्षिणचा पुढचा खासदार कोण असला पाहिजे ते मात्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.